फक्त आणि फक्त हा व्हिडिओ नवीन यूट्यूबरसाठी आहे, तर लक्ष देऊन बघा. एकही पॉईंट स्किप करू नका प्लीज, कारण तुमच्यासाठी स्पेशली बनवला आहे मी. कारण मी या 3 चुका केल्यामुळे माझ्या चॅनलला मॉनिटाईज व्हायला खूप दिवस लागले आणि तुम्ही या 3 चुका करू नये अशी माझी इच्छा आहे, म्हणून मी हा व्हिडिओ आवर्जून बनवलेला आहे. आणि मला या पॉईंटवर व्हिडिओ बनवायचा होता. मला 2-4 जणांची कमेंट आली होती की म्हणजे न्यू यूट्यूबर्सने कसं स्टार्ट करावं, काय करावं यासाठी व्हिडिओ बनव. आणि कोलॅबरेशनसाठी पण खूप कमेंट आल्या होते की कोलॅबरेशन मधून तुला प्रोडक्ट फ्रीमध्ये भेटतात, तर ते कसे भेटतात नक्की सांग. तर तोही व्हिडिओ मी नक्की बनवणार आहे आणि यानंतरचा व्हिडिओ तोच राहणार आहे की कोलॅबरेशनमधून फ्रीमध्ये प्रोडक्ट कसे भेटतात आपल्याला आणि ते आपण म्हणजे फ्रीमध्ये कुठून ऑर्डर करू शकतो, कुठून भेटतात, का घरी येऊन भेटते डायरेक्टली आपल्याला की दुकानात जाऊन घ्यावं लागते, काय करावं लागतं, ते सगळं मी व्हिडिओमध्ये टाकणार आहे नेक्स्टमध्ये. तर या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे की फक्त आणि फक्त या 3 चुका जर तुम्ही टाळल्या तर तुमचं चॅनल मॉनिटाईज होण्यापासून कोणीच थांबवू शकत नाही. आणि मी त्या 3 चुका केल्या कारण मला स्टार्टिंगला काहीच नॉलेज नव्हतं. स्टार्ट केलं म्हणून केलं, पण हळूहळू मला कळायला लागलं की आपण काय चूक करतोय म्हणून आपलं चॅनल मॉनिटायझेशन होत नाही. एक फर्स्ट मी तुम्हाला सांगते की काय चूक केली मी. सगळ्यात फर्स्ट तर मी टायमिंगला व्हिडिओ अपलोड केलेला नाही. म्हणजे टायमिंग सर्वात महत्त्वाची आहे. टायमिंग एक चूक आहे, ती चूक आपण करायची नाही. मी काय केले, पहिले कधी 2 वाजता माझ्या याला व्ह्यूज येत होत्या, मग मी 2 वाजता अपलोड केला. मग मी कधीतरी 4 वाजता टाकून, मग मी 4ला पण व्ह्यूज आल्या. आणि मला असं वाटलं की आता म्हणजे कोणत्या पण टाईमला टाकलं तर माझ्या याला व्ह्यूज येतं. पण अल्गोरिदमला तो रॉंग मेसेज गेला आणि माझे अगोदर व्ह्यूज चांगले आले, नंतर खूप कमी व्ह्यूज यायला लागले. आणि एका पॉईंटला तर असं झालं की 1Kच्या समोर माझे व्ह्यूजच जायला बंद झाले. मग मी खूप डिमोटिवेट झाले आणि मग काय करावं मला काहीच कळलं नाही. मग ही चूक तुम्ही अजिबात करू नका. तुम्ही असा फिक्स टाईम ठेवा, शेड्यूल करून ठेवा. तर शेड्यूल कसं करायचं ते सांगते मी तुम्हाला. अनलिस्ट आणि पब्लिक आणि प्रायव्हेट असे 3 ऑप्शन असतात. तर तुम्ही पब्लिक तर डायरेक्टली करूच नका, शेड्यूलमध्ये जा. शेड्यूल म्हणजे प्रायव्हेटमध्ये गेल्यावर शेड्यूल येतं खाली, तिथं डेट, टायमिंग आणि सगळं आपण व्यवस्थित टाकू शकतो. कोणत्या डेला अपलोड करायचा असं सगळं टायमिंग वगैरे करून शेड्यूल करायचा. आणि तो ठरलेला टाईम रोज अगोदर 1-2 तास आधी शेड्यूल करून ठेवायचा. सपोज तुम्ही 2 वाजता टाकणार आहे तर तुम्ही 1ला शेड्यूल करून ठेवा रोज, किंवा 2 दिवसाआधी पण 2 व्हिडिओ चालले शेड्यूल करून ठेवा आणि बरोबर त्याच टायमिंगला अपलोड करा. म्हणजे टायमिंग खूप महत्त्वाचे आहे यूट्यूबरसाठी आणि न्यू यूट्यूबरसाठी तर आहेच आहे. कारण एकदा आपण फेमस झालो वगैरे तर आपण कधी पण अपलोड करा, कारण आपले ऑडियन्स असतात ते आपली वाट बघत असतात की हा व्हिडिओ कधी टाकणार आहे, कधी नाही. पण आपण न्यू असल्यामुळे आपली कोणी वाट बघत नाही आहे कधी टाकणार काय, आणि अल्गोरिदमला रॉंग मेसेज जातो आणि मग आपलं यूट्यूब मॉनिटाईज होण्यापासून दूर जातं आणि वेळ लागतो आपल्याला. म्हणून ना आपण रेग्युलरली एकाच टायमिंगला व्हिडिओ टाकला पाहिजे. ही होती माझी पहिली चूक. मी जे वेळेचं पालन केलं नाही, म्हणून वेळेचं पालन करायलाच पाहिजे. नेक्स्ट माझी चूक होती ती म्हणजे मी कधी माझ्या बाळाचे व्हिडिओ टाकले, कधी कुठले व्हिडिओ टाकले. म्हणजे माझा एक पॉईंट फिक्स नव्हताच की मी कोणता व्हिडिओ टाकणार आहे कोणता नाही. म्हणून माझ्या चॅनलला तेही एक रॉंग अल्गोरिदमला रॉंग मेसेज गेला असं मला वाटते. म्हणून तुम्ही ना असं ठरवून ठेवा की आपल्याला कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ बनवायचा. स्टार्टिंगला तुम्ही असं करा की तुम्ही म्हणजे कोणता टॉपिक असेल तुमचा, रेसिपी, ब्लॉगिंग वगैरे, तर तुम्ही 2-4 व्हिडिओ टाकून बघा. तुमच्या याला जास्त व्ह्यूज जे आहेत त्यांना तो टॉपिक सिलेक्ट करा आणि त्या टॉपिकवर व्हिडिओ टाकणं चालू करा. पण माझ्याकडं असं फिक्स टॉपिक होते म्हणजे, पण मला वाटायचं की हे टाकले तरी पण येतात. पहिले होऊन जातं तसं की कोणतंही टाकले तरी आपले व्हिडिओ चालतात, पण नंतर ना खूप कमी होऊन जातं असं. मग लोकांना जे बघायला आवडतं तेच व्हिडिओ चालतात फक्त. म्हणून आपला टॉपिक फिक्स असला पाहिजे की आपल्याला काय व्हिडिओ टाकायचे. मग अल्गोरिदमला रॉंग मेसेज जात नाही आणि आपले व्हिडिओ पण व्यवस्थित लोकांपर्यंत पोहोचतात, आपल्या सबस्क्रायबरपर्यंत किंवा न्यू ऑडियन्सपर्यंत पण पोहोचतात. म्हणून रेग्युलरली आपण ठरलेल्या टायमावरती व्यवस्थित जो आपला टॉपिक आहे त्याच टॉपिकवर एडिट करून छान असा व्हिडिओ टाकला पाहिजे. ह्या अशा 2 चुका केल्यामुळे माझ्या चॅनलला ग्रो होण्यापासून म्हणजे दूर गेलं. कारण चांगले माझे सबस्क्रायबर वाढत होते. 8 दिवसामध्ये माझे 100-150 सबस्क्रायबर इझिली वाढत होते. पण नंतर 1000 क्रॉस केलं, तेव्हापासून माझे 1000 सबस्क्रायबर वाढणं पण खूप मुश्किल झालं होतं.
कारण माझे म्हणजे टॉपिक पण चेंज झाला म्हणावं की टायमिंग रॉंग झाला, काहीतरी अशा माझ्या 2-3 चुका झाल्या आणि त्याच चुका तुमच्या होऊ नये म्हणून मी हा व्हिडिओ बनवत आहे स्पेशली. आणि माझी तिसरी आणि शेवटची चूक होती ती म्हणजे मी तिसरी आणि शेवटची चूक होती माझी ही की मी व्हॉइस ओव्हर आणि एडिटिंग हे प्रॉपरली केलं नाही सुरुवातीला, म्हणून ते ऑडियन्सला बघायला आवडलं नाही आणि माझा व्हिडिओ प्रत्येक वेळी स्किप होत गेला. आणि तेच कारण असेल की मला जास्त न्यू ऑडियन्स भेटले नाही, न्यू सबस्क्रायबर भेटले नाही. म्हणून जेवढं होईल तेवढं एडिटिंग करा प्रॉपरली, क्लिअरिटी ठेवा, साऊंड प्रॉपर ठेवा आणि कॅमेरा सेटअप व्यवस्थित ठेवा. हे सगळं व्यवस्थित ठेवलं ना तर हळूहळू आपल्या व्हिडिओला चांगलं एक दिशा भेटत जाते आणि आपल्या व्हिडिओ चांगला एक ऑडियन्सपर्यंत पोहोचत जातो आणि बघायला पण समोरच्यांना आवडतो. म्हणून ना सगळ्यात जास्त आपला व्हिडिओ क्लिअरिटी पण पाहिजे, एक चांगला कॅमेरा अँगल पण आपल्याला सेट करता आला पाहिजे आणि फर्स्ट आणि आपला जो म्हणजे आपल्याला जे दाखवायचं ते एकदम प्रॉपरली दिसलं पाहिजे लोकांना की यांना काय दाखवायचं म्हणजे असं इकडं तिकडं नाही झालं पाहिजे, आपला कॅमेरा हल्ला नाही पाहिजे, सगळं असं व्यवस्थित करता आलं पाहिजे आपल्याला, म्हणजे आपण लवकर आपल्या ध्येयापर्यंत पोहोचू. मॉनिटायझेशन करणं खूप जास्त अवघड नाही आहे. मॉनिटायझेशनचा क्रायटेरिया तर तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे. 1000 घंट्याचा 1000 सबस्क्रायबर, 4000 घंट्याचा वॉच टाईम आणि 10 मिलियन शॉर्ट्सला व्ह्यू. तुम्ही यातून ना हे सगळं जर तुम्ही पार केलं 3 महिन्यामध्ये तर तुम्ही लगेच मॉनिटायझेशन करू शकता. आणि एखादा व्हिडिओ आपण 90 दिवस चॅलेंज ठेवलं, एखादा व्हिडिओ आपला व्हायरल जातो आणि आपलं मॉनिटायझेशन होतं. पण आपल्या या 3 चुका टाळल्या तरच आपलं असं होऊ शकतं. ह्या 3 चुका टाळल्या तरच आपण लवकरात लवकर मॉनिटायझेशन पर्यंत पोहोचू शकतो. म्हणून तुम्हाला सगळ्यांना आवर्जून सांगते की ह्या 3 चुका करू नका. तुम्ही जर न्यू यूट्यूबर्स असाल तर मी जे चुका केल्या त्या तुम्ही करू नका आणि लवकरात लवकर आपल्या मॉनिटायझेशन पर्यंत पोहोचा. कारण आपण केलेल्या कष्टाला कुठेतरी फळ भेटलं ना तर खूप छान वाटतं आणि त्या फळासाठीच सगळेजण मेहनत करत असतात. ठीक आहे, व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब आणि चॅनलला व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब करा आणि शेअर करा, कॉमेंट करा. काही तुम्हाला काही आयडिया असतील तुमच्या म्हणजे लवकर कसं मॉनिटायझेशन झालं वगैरे तर मला पण सजेस्ट करा. थँक्यू सो मच.